नमस्कार. रिद्धी व्हॉइस स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. आयुष्याच्या वळणावर. दुपारचं आवरून पूजा कपाटाकडे वळली. काहीतरी शोधायचं होतं. नीटचं आठवत नव्हतं, पण आवडीचे गाणे गुणगुणतच तिचा पसारा आवरणं चालू होतं. नाही म्हटलं तर बाई आवरून गेलेली, पण आज असा मूड बनलेला बाईसाहेबांचा वाचनाचा, पेपराच्या पुरवण्यात, त्यातलं तिचं पूर्वी आवडीचं पेज 3. या दरम्यान 5-6 कॉल्स, कुणीतरी कुरिअर, गॅसवाला, शेजारी यांच्या तावडीतून सुटून ती जराशी विसावणार होती. त्यात यानं ते अथर्वचं लग्न ठरल्यापासून खूप गडबड चालू होती. हातातले पुस्तक टेबलावर ठेवून हळूच रूममध्ये मस्त रूम फ्रेशनर मारत तिचा हात कपाटाकडे वळला. नेहमीचा आवडीचा कप्पा ना तिचा, मग आनंदच होणार ना उघडायला. पहिलं ग्रेटिंग, सुकलेलं पान, कारगोट्या, कविता लिहिलेली पुस्तके, कोणी गिफ्ट दिलेले नासिके, फोटो आणि पत्राचा कट्टा. किती तो पसारा कोंबलेला अस्ताव्यस्त असल्याचा. एका आवडीचा खरपूस असा हवाचा सुगंध दरवळायचा या कप्प्यात, जो तिला मोहरून टाकायचा. भान विसरून ती एक एक पान कुरवाळत हळूहळू उलगडत जायची. हळवी पूजा पूजा तशी कुणाला उलटलीच नाही. अगदी जीवनाचा अर्थ माणसं कळेपर्यंत लग्न आवडीच्या जोडीदारासोबत झाले. 2 सुंदर फुले उमलली. संसार वेलीवर. अजून काय मस्त मजेत. पूजा आणि पूजाची दुनिया. पत्रांची दुनिया एक वेगळीच असते, नाही का? शब्द मनातले उमटून जातात तेव्हा कुठे ते काळजाला भिडतात. असंच पत्र प्रपंच असायचा तिचा आणि काव्याचा. पूजा काव्याची बालमैत्रीण, म्हणायला मैत्रीण, अखंड ही तिच्यात आणि ती हिच्यात वास्तवी. एक जान एक दिल. नुसत्या खोडकर नाही तर अत्यंत हुशार समजल्या जाणाऱ्या या दोघी. रक्तगटापासून ते वर्गाची तुकडी सुद्धा एकच. पूजाचा आज जुन्या आठवणीतले पत्र वाचण्याचा मूड होता. कारणही तसंच होतं. अथर्वाने टीनासाठी खास काही शोधायचं होतं आणि पूजाला काव्याच्या भूतकाळातून बाहेर पडणे जमले नव्हते. पत्रांचा गठ्ठा काढून ती वाचत बसली होती. काव्याला त्या अघटित धक्क्यातून तिनेच तर सावरले होते. काही वर्षापूर्वीची गोष्ट जशाच तशी पूजाच्या डोळ्यात पुढे तरळून गेली. नेहमीप्रमाणे नुकत्याच लग्न झालेल्या माहेरवशी मैत्रिणी भेटायला निघाल्या. नेहमीच्या ठरलेल्या ठिकाणी एकमेकींना चिडवायची, एकमेकींची खूप खूप खेचायची असे मनोमन पक्के ठरवून आनंदात गोऱ्या मोऱ्या झालेल्या काव्या पूजा तशा दोघींच्या घरी लाडक्याच सुखासी मनासारखे जोडीदार, सुखी संसार एखाद्या स्त्रीच्या तनामनावर लगेच उमटत जातो. काव्याने तिची बाईक काढली. मस्त पूजासाठी आवडीचे परफ्यूम आणले. ते पर्समध्ये टाकले आणि संध्याकाळी पार्कवर सुसाने अचानक आडवळणारे जाताना पाठलाग करणारे काही तरुण पाहून न घाबरता तिने गाडीचा स्पीड वाढवला. तसा घोळका अजूनच चेकाळला काहीच. मिनिटात काव्याच्या गाडीचा ब्रेक करकचून लागला आणि तिची ओढणी खेचली गेल्याचा भास तिला आला. काही समजायच्या आत अचानक झालेल्या हल्ल्याने काव्या निर्विकार झाली. पार गळून पडली. हतबल काव्याला नराधमांनी लुटताना काव्याला पूजाची सतत आठवण येत होती. अर्थस्वरात किंकाळ्या ऐकताना आजूबाजूला कोणीही नव्हते. इकडे पूजाची घालमेल वाढली. काही बावळट अजूनही अशीच दमवते, वाट पाहायला होते. आली की अशी गच्ची पकडून तिची खबर घेणार ना. जाम वैतागत पूजा तिच्या दिशेने चालत सुटली. रस्त्याच्या आडोशाला ओळखीची ओढणी चपला पाहून क्षणभर पूजा थरथरली. काहीच न सुचून तिने काव्याच्या दिशेने धाव घेतली आणि तिला घट्ट मिठी मारून पाणी पाजलं. विनस्म अवस्थेतील काव्याला कशीबशी स्वतःच्या घरी आणताना तिच्या सर्वांगाची लाहीलाही होत होती. त्या नराधमांची ओळख काहीच विचारणे सध्या योग्य नव्हते. झाला प्रकार कळेच तो रात्र उलटून गेली. काव्या शुद्धीवर यायला तयार नव्हती आणि पूजाचे अश्रू काही केल्या थांबतच नव्हते. अत्यंत वाईट अवस्थेतून तिला जाताना पाहून पूजाने निश्चय केला की तो काव्याला बरे करण्याचा. दोन्ही घरची अवस्था बिकट होती. पोलीस केस तपास चालू असताना तरी काव्य हळूहळू खंगत चालली होती. कोणत्याच उपचारांना साथ न देता निर्विकार पडून असायची.
तिला रिहॅबिलिटेशन संस्थेत दाखल करण्यात आले होते. अचानक अचानक झटके आणि तिचा अवतार पाहून सर्व घाबरून जायचे, पण पूजा खचली नाही. अविरत साथ सेवा हाच तिचा दिनक्रम झाला. स्वतःचा संसार सांभाळून पूजा पूर्ण काव्यामध्ये व्यस्त होती. काव्या बोलती झाली तेव्हा त्या नीच टोळक्यांचा शोध घेण्यात आला. काव्याने त्यांच्या प्रेमाला प्रतिसाद न देता पूर्वी त्यांच्याशी पंगा घेतला होता. तोच राग धरून त्या नीच वृत्तीच्या मुलांनी असा त्रास दिला असे त्यांच्या सांगण्यावरून पोलिसांकडून समजले. या 2 वर्षात काव्याने खूप भोगले. सोबतच सर्व फॅमिलीही सहन करत होती. त्या दरम्यान पूजाने हार न मानता पूर्ण छडा लावून केसचा लढा जिंकला होता. त्या हरामखोराने शिक्षा झाली तशी ती धावतच काव्याला भेटायला आली. तिला मिठी मारून दोघी ढसाढसा रडल्या होत्या. काव्य आता नॉर्मल वागू लागण्याचे कारण पण पूजाने तिचे पूर्ण परिवर्तन केले होते. नवऱ्याचेही काउन्सिलिंग करून त्याला आल्या प्रसंगाला सामोरे जाऊन काव्याला धीर देण्याचे वचन घेतले होते. हे सगळे करताना पूजाची अतिशय ओढाताण झाली होती. काही वर्ष बदलीमुळे काव्या पूजापासून दूर राहायला गेली. तोवर या दोघींचा पत्रव्यवहार आणि काव्याचे प्रॉब्लेम्स पूजाने पत्राद्वारे सोडवले होते. तिच्यासाठी अनेक दिवस स्वतःचे रक्तदानही दिले होते. आठवले होते, सख्या मैत्रिणींचे नाते निभावले होते. एक काळ असा होता काव्यावर अतिशय गंभीर परिणाम झाला होता. तिला कुठेही जायला यायला नको असायचे. त्यातच तिच्या पतीचेही काही वर्षात कोणत्या असाध्य आजाराने निधन झाले होते. एक मुलगी पदरात येऊन अतिशय खचलेल्या स्थितीत ती स्वतःचा सावरण्याचा प्रयत्न करायची, तर पूजा तिला सतत धीराने मायेने समजवायची. काही वेळ तर तिने स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला. तो पूजामुळे असफल झाला होता. काव्या तिच्या मुलीला कुठेच कधी पाठवायला तयार नसायची. सतत भीतीचे दडपण, त्या नराधमांना शिक्षा होऊनही तिला झालेल्या यातनाचा विसर पडणे जमत नव्हते. सर्व ठीक होत गेले तरी काही जखमा ह्या पिच्छा सोडत नाही. काव्याच्या मानसिक उपचारात सुधारणा झाली. मुलगी मोठी झाली तशी काव्याची मनस्थिती पुन्हा बिघडत चालली होती. तिला कुठेच क्लासला न पाठवणे, सगळीकडून पहारा ठेवणे, सतत कॉल्स करणे, अशा वातावरणात टीना मोठी झाली होती. त्यावेळी पण पूजाने पूर्ण आधार दिला होता. सालस, सुस्वभावी, हुशार टीना पूजाला खूप आवडायची. अथर्व आणि टीनाच्या मैत्रीचे रूपांतर असेही प्रेमात झाले होते आणि एका दृष्टीने काव्याला आता खूप सुरक्षित वाटायचे. या सगळ्या वयाच्या तारुणपण, मध्यम आणि आता या त्यांच्या मुलांची लग्न अशा या फेज 3 मध्ये येताना दोघींनी अनेक क्षण, तास, दिवस, वर्ष सोसली होती. सोपं नव्हतं काहीच. अशा या रेशमी धाग्यांनी पुन्हा बंधनात बांधण्याचा योग्य निर्णय झाला होता. फेज 3 दोघींच्या जीवनात एक वेगळाच आनंद घेऊन आला होता. सुखाचा, समाधानाचा, जीवनातल्या काही दुःखद घटनांवर अथक प्रयत्नाने मात करून सुखाचे क्षण, दिवस उपभोगण्याचा. पूजाची, काव्याची फेज 3 एक नवीन जीवन काळ कशी बंधनमुक्त होता. अनेक समस्या फेस करत करत त्यांनी वयाच्या या अशा मोडवर फेज 3 मध्ये प्रवेश केला होता. आता फेज 3 त्यांच्या जीवनाशी संध्याकाळ नाही तर नवीन पहाट बनून आली होती. समाप्त. कथा आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा.